छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, काल छगन भुजबळांचा शपथविधी झाला, मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला। त्यानंतर आज सामनामध्ये टीका करण्यात आली। ते असं म्हणतात की शिवसेना प्रमुखांना ज्यांनी अटक केली आता त्यांच्या मांडी लावून बसतायत शिंदेगड। आमचं काय भुजबळांना जो प्रवेश दिलाय तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। धनंजय मुंडेला काढा किंवा ठेवा ही आमची ना मागणी होती ना आम्ही तसं बोललोही होतो। म्हणून कुणाला त्यांच्या पक्षातल्या कोणाला काढायचं आणि कुणाला घ्यायचं हा त्या नेत्यांचा प्रश्न आहे। भाजपने काय करायचं आहे, राष्ट्रवादीने काय करायचं आहे किंवा शिवसेनेने काय करायचं यावर आम्ही तोंड घालत नाही, नाक खुपसतही नाही। आम्हाला त्याची गरज आहे नाही। राहिला भुजबळांचा प्रश्न, तर भुजबळांची तारीफ हेच लोक करत होते। जेव्हा हे आघाडी बरोबर होते त्या टायमाला भुजबळ नव्हते का मंत्रिमंडळात? होते। त्या टायमाला तुम्हाला मांडीला मांडी दिसली नाही? भुजबळाबरोबर काम करताना मांडीला मांडी दिसत नव्हती का तुम्हाला? तुम्ही होते ना सत्तेमध्ये। एकीकडे भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करायचा, तुम्ही करा ना, मग तो कायम तरी राहा ना। आम्हाला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जी काही भुजबळांना घेतलं त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही। तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यावेळेला बंडखोरी केली किंवा शिवसेना फुटली त्यावेळेला तुम्ही जी कारणं दिली होती त्यातलं हे एक प्रमुख कारण होतं की शिवसेना प्रमुखांना ज्यांनी अटक केली त्यांच्यासोबत आम्ही बसवू शकत नाही। त्यावेळेला ते कारण देऊन तुम्ही बाहेर पडता आणि आता मात्र त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता। हे विचारत असताना ते म्हणतायत की लाज कशी वाटत नाही। जे जेलमध्ये गेले होते ते वेगळे कुर्ल्याचे, काय त्यांचं नाव मला माहिती नाही, ज्यांचा अतिरेक्याशी संबंध होता, ज्यांच्या दाऊदशी संबंध होता, त्यांच्याबद्दल आम्ही बोलायचो। भुजबळाबद्दलचं त्यावेळेला कोणतंही वक्तव्य आम्ही केलेलं नव्हतं। आणि म्हणून भुजबळ आता यांना विरोधी वाटायला लागलेत आणि हेच लोक त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत होते। भुजबळांनी पक्षात यावं इथपर्यंत त्यांची मागणी होती। म्हणून आम्ही शिवसेना प्रमुखावर जेव्हा टीका त्यांनी केली होती त्या टायमाला त्याला सडेतोड उत्तरही दिलं होतं। भुजबळांच्या घराची तोडफोड करणारे शिवसैनिक हे आपलेच होते। परंतु नंतरच्या काळाला भुजबळाबरोबर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सुद्धा गप्पा मारत बसायचे। त्यांना जे आवडतं ते त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याला विचारावं ना। राऊतने हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे। आपण त्यांना जवळीकी आपण करत होतो। जरांगेचं जेव्हा आंदोलन चालू होतं त्यावेळेला भुजबळला सपोर्ट देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं होतं। आणि म्हणून सोयीस्कर भूमिका घ्यायची, एकीकडे जरांगेंना पाठिंबा द्यायचा, एकीकडे भुजबळांना पाठिंबा द्यायचा आणि दोन्ही कसे आपलेशी होतील हा प्रयत्न करायचा। आम्ही त्या टायमाला जी सामंजस्य भूमिका घेतली, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठ्यांना आरक्षण द्यायचं, दोन्ही समाजाचं, म्हणजे ओबीसी असला मराठा समाज असेल त्यांना आम्ही सांभाळून घेत होतो, हे तेल टाकत होते। म्हणून आता त्यांनी कितीही जरी बोलले तरी त्याचा फरक पडत नाही। भुजबळांना अजितदादांनी मंत्रिमंडळात घेतलंय हे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांचा दावा असा आहे की तुमचं वाक्य म्हणजे त्यावेळेचं सगळ्या शिंदे गटाचं की शिवसेना प्रमुखांना अटक करणाऱ्यांसोबत आम्ही बसू शकत नाही असं तुमचं मत होतं, असं त्यांनी दावा केलेला आहे। असं कधीतरी स्टेटमेंट गेलं असेल किंवा तशी असं स्टेटमेंट कधी गेलेलं नाही। स्टेटमेंट हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात नेहमी आम्ही दिलेलं आहे। आम्ही दरवेळेला हेच म्हणायचो की शिवसेना प्रमुखांचं जे काही मत होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाण्याने तुम्ही गेलात म्हणून आम्ही तुमच्या विरोधात आम्ही बंड करतोय, हे आमचं स्टेटमेंट होतं। याला आता फिरून बोलणं हे योग्य नाही आहे। आता तुम्ही राष्ट्रवादीसोबत आहातच की? आम्ही अजितदादांबरोबर आहोत, अजितदादा भाजप बरोबर आहेत आणि भाजप आमच्या बरोबर आहे, असं आमचं मिळून केलेलं गणित आहे। वाह्या ते त्याला काही समजा तुम्ही। ते म्हणतायत की जर शिवसेना प्रमुखांवरती तुमच्या खऱ्या निष्ठा असतील तर तुम्ही आता राजीनामा द्या। तुम्ही शिवसेना प्रमुख पहिले तुमच्या निष्ठा सिद्ध करा। तुम्ही काँग्रेसला सोडा, आजही सोडायची मनस्थिती नाही आहे। तुम्ही शरद पवारला सोडा, आजही सोडायची मनस्थिती नाही आहे। तुम्ही कसल्या निष्ठा शिकवताय? निष्ठा त्यांनी शिकवाव्यात ज्यांनी निष्ठा पाळल्यात, ज्यांनी निष्ठा पायदळी तुडवल्यात। आज यांचं श्रद्धास्थान सिल्वरोग झालेलं आहे, हे काय लोकांना माहीत नाही? म्हणून निष्ठा या अशा लोकांनी आम्हाला निष्ठा शिकू नयेत। आम्हाला शिवसेना प्रमुखाचे विचार कुठे घेऊन जायचे आणि कसं पुढे जायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे।
पण समजा जर का उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने काँग्रेस आणि शरद पवारांची साथ सोडली तर काय? सोडणार नाही, सोडली तर भविष्यात काय होईल सांगता येत नाही. परंतु आज त्याच्यावर कोणतंही भाष्य करणं योग्य नाही, कारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडणार नाहीच. सामनात पुढं असं म्हटलं की जर तुम्ही या निष्ठेपोटी राजीनामे देणार नसाल तर भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला. आम्ही कुणाच्या मांडीवरचे केस उपटायचे किंवा कुणाच्या डोक्यावरचे केस उपटायचे किंवा कुणाला आमच्या दाढीचे केस उपटायला लावायचे हे काळ दाखवेल. म्हणून आम्हाला अक्कल शिकवण्यापेक्षा पक्ष जो डुबतोय ना त्याच्याकडे लक्ष द्या. भुजबळांना नेमकं बळ कुणाचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण रात्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची 10:30 ते 11:30 आता अशी तब्बल 1 तास बैठक पार पडलेली आहे, ज्यामध्ये भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं, मात्र धनंजय मुंडेंना हा धक्का मानला जातोय. नाही, आता ह्याबद्दलचं जे काही राजकारण झालं याची काही कल्पना नाही. कदाचित भेटले असतील, नाही भेटले त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे. परंतु पक्षामध्ये कोणता एखादा निर्णय घेता असताना इतरांना विश्वासात घेणं हा जो प्रकार असतो तसा कदाचित अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसनी केला असावा, परंतु त्याची आपल्याला अधिकृत माहिती नाही, म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य नाही. भुजबळांचा हा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अनेक म्हणतात की महायुतीला याचा मोठा फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं, भुजबळांच्या येण्याने महायुतीला कसा फायदा होऊ शकतो? हे बघा, फायदा होईल, किती होईल, काय होईल हे भविष्य काळामध्ये ठरलं जाईल. परंतु एक निश्चित आहे, महायुती ही आता मजबूत आणखीन होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम आता विरोधी पक्ष अस्तित्वात राहत नाही हे मात्र नक्की झालेलं आहे. म्हणून आता ही युतीचा जो मजबूती त्या मजबूतीनेच आता पुढं गाडा चालेल. प्रकाश आंबेडकरांचं एक महत्त्वाचं वक्तव्य आलं की ते म्हणतात की शरद पवार भाजपमय होत आहेत. शरद पवार काय होतील याचं भविष्य आजपर्यंत कोणी सांगू शकलं नाही, म्हणून आम्ही कसं सांगणार. आणि शरद पवार कधी काय निर्णय घेतील याची कुणालाच कल्पना नसते आणि जाणीव ते होऊ देत नाहीत. आणि उद्या भाजपमय झाले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ठाणे महापालिका आहे, ठाणे महापालिकेवर सोबळानं निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला म्हणतात आणि उमेदवारांची यादी तयार झाल्याचंही सांगतायत. हो, निवडणूक होऊ द्या ना, जाहीर होऊ द्या ना, नंतर करा ना या सगळ्या गोष्टी. का स्टेटमेंट देते उगाच? एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ द्या, मग युती होते की नाही होते एकदा ते पाहू द्या. आणि काय कोणाला खुमखुमी आहे स्वबळाची त्यांनी ते लढावं. आम्ही तर महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु ज्याला खुमखुमी असेल त्यांनी स्वबळावर लढावेत आणि त्याची घोषणा आताच करून टाका. डिक्लेअर झाल्या नाही निवडणुका, त्यापूर्वीच हे सगळे दंड ठोपटायला लागले, हे योग्य नाही. महायुतीमधून लढलं तरच सर्वकडे सत्ता येईल. अजित पवार गटाकडून शिंदे गटाला डिवचण्याचे प्रयत्न आहेत का? हे नाही, आम्हाला कोण डिवचतं? आम्ही मजबूत आहोत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करताना जो कडवटपणा आम्ही शिकलेलो आहोत, त्यामुळं आमची बाजू किती मजबूत आहे हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि आम्हाला कोणी डिवचलं तर आम्ही त्यांना सोडतही नाहीत. दुसरा तुमच्या खात्यासंदर्भातला प्रश्न, तुम्ही तुमच्या खात्याचा निधी कापल्यामुळं अजित पवारांवरती आरोप केले होते, नंतर सुद्धा तुम्ही तुमची भूमिका मांडली होती. मात्र अजित पवारांनी या संदर्भात प्रश्न विचारला त्यावेळेला ते म्हणतात की आम्ही निधी कापला नाही तर उलट 40% निधी सामाजिक न्याय विभागाला वाढवून दिला आहे. याबद्दल त्यांच्याशी माझं बोलणं झालं. काय बोलणं झालं मी ते सांगणार नाही, परंतु निश्चितच मला येत्या अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यामध्ये निधी वाढवून मिळेल. निर्धारित निधीपेक्षा 40% निधी वाढवून मिळणार आहे. याबद्दल आता वाद घालण्यात काही अर्थ नाही. मी जे सांगितलं ते सत्य होतं, ते आजही त्याच्यावर मी कायम आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी त्यांच्याकडून निधी घेणार आहे. दुसरा, मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसतोय. साधारणपणे 17 दिवसात 27 शेतकऱ्यांचे वीज पडून मृत्यू झालेत, 400 जनावरं दगावले तर 4000 हेक्टरवर शेतपिकांचं नुकसान आहे. आता निसर्गापुढे आपल्याला जाता येत नाही. निसर्गामध्ये अवकाळी पाऊस आला, विजेच्या कडकडाटाला तुम्ही थांबवू शकत नाही, आम्ही थांबवू शकत नाही, परंतु झालेले नुकसान हे मॅक्झिमम होत चाललेलं आहे. आणि कालच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झाली. म्हणून तातडीचे पंचनामे करणे, तातडीने मदत पोहोचवणे आणि त्यांना दिलासा देणे हे एकमेव काम आपल्या हातात आहे आणि ते सरकार करत आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला चलो मुंबईवरती येऊन ते धडकणार आहेत. काही जणांचं असं मत आहे, थोडक्यात गुणरत्न सदावर्ती यांचं असं मत आहे की त्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतात आणि त्या निवडणुका प्रभावित करण्यासाठी किंवा विशिष्ट त्यांचे जे काही गॉडफादर पक्ष आहेत त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी त्यांनी ती तारीख निवडून त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. नाही, जरांगेने जे जाहीर केलेलं आंदोलन आहे ते फार पूर्वी केलेलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी लागतील किंवा कोणत्या काळात लागतील हे बाकीच्याला कसं माहिती आम्हाला माहीत नाही, परंतु आणखीन त्याचा तरी आणखीन तसा काही विषय आलेला नाही. आणि जरांगे पाटलाचं आंदोलन हे पूर्वीपासून ठरत आलेलं, ते टप्प्यावाईज ते पुढं चाललेलं आहे. आणि मला वाटतं त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी सरकारसुद्धा सकारात्मक पावलं उचलतं आहे. म्हणून कदाचित जरांगेचे आंदोलन आणि सरकार यामध्ये निश्चित काही तडजोड जरूर होईल आणि त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचारही केला जाईल. जरांगे पाटील हे मुंबईवर धडकणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार तुम्ही मंत्री म्हणून आणि सर्व मंत्रिमंडळ? नाही, सरकारचं कामच आहे ते. सरकार हे करेल ना. काही देता येतं, काय काय करता येतं का, काही आणखीन पॉझिटिव्हली आपल्याला बोलणी करता येते का, याचा सरकार जरूर प्रयत्न करेल. असं कुणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही ना. त्याचा प्रयत्न सरकार जरूर करेल. कधी लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? सगळ्यांना उत्सुकता, अगदी तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा. मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील. तर हे होते शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.